पायलटने दादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं. कौटुंबिक अडचणींमुळे पायलटनं ब्लॅकमेल करण्यात आलं होतं का? रोहित पवारांना शंका. मोठा स्फोट करण्यासाठी विमानात अतिरिक्त इंधन ठेवण्यात आल्याचाही दावा. 1100 डिग्री तापमानावर तासभर जळालं तर ब्लॅक बॉक्सचं नुकसान होतं. कागद, मोबाईल फोन शाबूत, मग ब्लॅक बॉक्सच कसा जळाला? रोहित पवारांकडून शंका व्यक्त. हा सरणावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रकार. राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवारांवर टीका. तर पुरावे तपास यंत्रणांना द्या, पत्रकार परिषदा कशाला? चंद्रकांत पाटलांचाही रोहित पवारांना सल्ला. पुण्यातील भिगवणमध्ये तरुणींचं अपहरण झाल्याचा दावा. आयन शेख आणि अझहर शेख यांनी अपहरण केल्याचा कुटुंबियांचा आरोप. तर अपहरणाच्या आरोपांनंतर पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चा. हे अपहरण नाही तर स्वतःच्या मर्जीने मुलासोबत गेले. अपहरण झालेल्या मुलीचा व्हिडिओ समोर, तर मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार करून नातेवाईकांसह पोलिसांना पाठवला जातोय, पडळकरांचा दावा. पतीला नोकरीत रुजू करून घेण्यासाठी धनंजय मुंडे यांच्याकडून आर्थिक फसवणूक. 25 लाख रुपये मागितल्याचा रंजना नागपूरकरांचा आरोप. तर धनंजय मुंडेंचं नाव विनाकारण बदनाम करू नका, बीडला या, सत्यता पडताळून पाहू. मुंडे समर्थक अविनाश नाईकवाडे यांची प्रतिक्रिया. नंदनवन निवासानी राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये तब्बल अर्धा तास बैठक. केडीएमसीतील स्वीकृत नगरसेवकांसह सध्याच्या राजकीय हालचालींवर चर्चा झाल्याची माहिती. बीएमसी निवडणुकीनंतर दोघांमध्ये पहिल्यांदाच भेट. कुरार पोलीस ठाण्यात एसीबीची मोठी कारवाई. लाच घेताना सिनियर पीआय सह पीएसआयला रंगेहात अटक. सापळा रचून पोलीस ठाण्यात कारवाई. मध्य पूर्वेत अमेरिकेची मोठी लष्करी हालचाल. F-22, F-35 आणि F-16 सह 50हून अधिक लढाऊ विमानं तैनात.